यावर्षी गौराईचा फराळ थोडा लवकरच करायचा असं आम्ही ठरवलं होतं. म्हणूनच तर इथे मम्मी चुलीपाशी करंज्यासाठी लागणारा जो काही भाकर असतो आणि आमच्या इकडे जी तिळाची करंजी खाल्ली जाते त्यासाठीचे तीळ इथे भाजून घेणार होत्या. आमच्या इथे सर्वात जास्त लागणारा आयटम म्हणजे करंजी. आता ही करंजी जास्त का लागते हे मी तुम्हाला येत्या व्हिडिओमध्ये नक्की एक्सप्लेन करेल. आता मैद्याच्या शंकरपाळ्या करायच्या होत्या, पण आमचा मैदा होता दुकानात. तो येण्यासाठी आम्हाला वेळ लागणार होता. तोपर्यंत मी इथं गव्हाच्या शंकरपाळ्यांचं पीठ मळून घेतलं. आता या गव्हाच्या शंकरपाळ्यांना पीठ मळण्यासाठी जे काही आपण मैद्याच्या शंकरपाळीसाठी माप घेतो ते सेम माप या शंकरपाळ्यांसाठी लागतं. त्यानंतरनं मी गव्हाच्याच पिठाच्या खाऱ्या शंकरपाळ्या करण्याचं ठरवलं, पण तो आयटम माझा फसला. आता तो आयटम का फसला तर मी पीठ मळलं होतं दुपारी, पण त्या तळण्यात आलं संध्याकाळी, त्यामुळं ते पीठ पातळ झालं आणि तो आयटम माझा फसला. यावर्षी मी मैद्याच्या शंकरपाळ्यांसाठी पिठी साखर न करता अख्खी साखर वापरली होती आणि तुम्हाला खरं सांगते माझ्या शंकरपाळ्या इतक्या छान झाल्या होत्या, खुसखुशीत झाल्या होत्या. याच्यासाठी काही नाही, फक्त 1 वाटी पाणी, 1 वाटी साखर, 1 वाटी तेल आणि 7 वाट्या मैदा हे प्रमाण अगदी पुरेसं आहे. खूप छान खुसखुशीत शंकरपाळ्या होत्या. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आता हे सगळं करत असताना आमच्याकडं कोण आलं आहे बघा. तर आमच्याकडे आल्या होत्या अक्का आजी. तर मी त्यांना म्हटलं मी तुमचा व्हिडिओ काढते, तर कशा लाजून पदर वगैरे सावरून घेत होत्या. तर ह्या अक्का आजी म्हणजे कोण, तर ह्या माझ्या सासूबाईंच्या आई आहेत. त्या राघवला खास भेटण्यासाठी आल्या होत्या. राघवला भेटून त्यांना 1.5 वर्ष झाले होते, त्यामुळं त्या आजारी असूनसुद्धा त्याला भेटायला आल्या होत्या. त्या राहतात बेलुऱ्याला, पण एवढं अंतर पार करून त्या ह्या त्यांच्या पंतूसाठी भेटायला आल्या होत्या. बघायला गेलं तर आमच्या अक्का आजींना टोटल 10 पंतू आहेत, पण सगळ्यांसाठी प्रेम तितकंच आहे. मी त्यांच्या मुलीची सून आहे असं त्यांनी मला कधी वागवलंच नाही. स्वतःच्या पोटची लेक आहे असं त्यांनी मला नेहमी वागवलेलं आहे. तर चला आता गेल्या घरी. ह्या सणासुदीच्या काळात ना आमच्या गावाकडं लाईटला समजतं की काय काय माहिती, लगेच लाईट निघून पण जाते. त्यामुळे संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी मी जरा लवकरच करायला लागले होते. टॉर्च लावून माझा हा स्वयंपाक चालला होता. तर थापीवडी आणि आमटी करायचं ठरवलं होतं. तोपर्यंत लाईट पण आली होती. थापीवडी पटकन थापून घेतली. आता ही थापीवडी आणि आमटी मला खूप आवडते, पण मिस्टरांना आवडत नाही, त्यामुळे मला ती पुण्याला करायला जमत नाही. त्यामुळे खूप हौसं मी हे सगळं करत होते. थापीवडी थापून घेतली. त्यानंतर आमटीसाठी लागणारं जे काही वाटण होतं, खोबरं, कांदा सगळं खरपूस भाजून घेतलं. मिक्सरला बारीक केलं आणि त्याची आमटी बनवली. आता ही आमटी करत असताना माझ्याकडनं काय झालं की याच्यामध्ये जरा मसालेच जास्त पडले, त्यामुळे ती तिखट लागली माझ्या सासऱ्यांना. सासऱ्यांनी हू करून करून ती खाल्ली. त्यानंतरनं हर्षदानी आणि मम्मीनी जे काही शंकरपाळ्या तळल्या होत्या, ह्या बघा त्या शंकरपाळ्या मी तुम्हाला म्हटलं होतं ना खूप खरपूस आणि छान लागत होत्या. बघा या कशा टम्म फुगलेल्या होत्या. तर चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि हो, जेवायला या. बाय बाय.